नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे गोडबोल्या माणसापासून सावधान. गोडबोल्या माणसापासून सावधान. गोड बोलून जवळ येती, मनात ठेवती हिशोब भारी. काम पडलं की भाऊ भाऊ म्हणायचं आणि काम झालं की ओळख नाही म्हणायचं आणि म्हणायचं सॉरी सॉरी. जिभेवर त्याच्या साखर असे पण काळजात स्वार्थाचा दगड. अशा गोडबोल्या माणसामुळेच विश्वास तो होतो हळूहळू खडखड. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या आणि दिखाव्याच्या जगामध्ये खरी माणसं शोधणं खूप कठीण झालंय मित्रांनो. चेहऱ्यावर गोड हास्य, ओठावर साखरेसारखे शब्द आणि मनात मात्र स्वार्थाचा डोंगर, अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात मित्रांनो. अशा लोकांना आपण सहज गोडबोल्या म्हणतो मित्रांनो. ते बोलण्यात इतके पटाईत असतात की समोरच्यालाही काही क्षणासाठी ते जसं की आपण त्यांच्यासाठी किती खास आहोत हे दाखवतात मित्रांनो. पण त्यामागचा हेतू मात्र बहुतेक वेळा फक्त स्वतःचं काम साधून घेणं एवढाच असतो मित्रांनो. गोड बोलणं हा स्वभावाचा चांगला गुण आहे, पण काही लोक त्याचाच गैरवापर करतात मित्रांनो. त्याला हत्यार म्हणून वापरतात मित्रांनो. त्यांना एखाद्याकडून मदत हवी असेल किंवा काम करून मित्रांनो, एखाद्या व्यक्तीकडून मदत हवी असेल किंवा त्याला जर काम करून घ्यायचं असेल किंवा स्वतःचा फायदा साधायचा असेल ना, तर त्याच्या बोलण्यात अचानकपणे प्रेमाचा एक प्रकारे पूर येतो मित्रांनो. तू लगेच तुम्हाला काय म्हणणार, काय मित्रा, तुझ्यासारखा माणूस मी आतापर्यंत बघितलाच नाही बघ. तू आहेस म्हणून मी आहे म्हणणार. दुसरी गोष्ट म्हणणार, तुझी आठवण आली म्हणून मी लगेच तुझ्याकडे भेटण्यासाठी आलो म्हणणार. पण मित्रांनो, 2 मिनिटाच्या नंतर मूळ विषय जे आहे ना, तो लगेच तो समोर आणतो मित्रांनो. त्या क्षणी तुम्ही समजून जायचं की जिभेवर साखर आहे पण डोक्यामध्ये त्याच्या काहीतरी हिशोब सुरू आहे. कामापुरता मामा, आधुनिक नात्याची शोकांतिका आहे मित्रांनो. आजकाल अनेक नाती ही मनाने नाही तर गरजेनुसार जुळतात मित्रांनो. काम असेपर्यंत म्हणणार तू माझा भाऊ आहेस म्हणणार, तू माझा मित्र आहेस म्हणणार. मग तुम्हीच सांगा मित्रांनो, असं म्हणणारे लोक काही तुमच्यासाठी करू शकतात का? काहीच नाही मित्रांनो. तुझ्यासारखा देव माणूस नाही, पण पुढच्या वेळी तुम्हाला गरज पडली ना मित्रांनो कोण्या गोष्टीची, तर तेच लोक काय करतात माहिती का, त्याचा मोबाईल ऑटोमॅटिक स्विच ऑफ करून ठेवणार किंवा बिझी दाखवणार. हीच आजच्या समाजातील कटू वस्तुस्थिती आहे मित्रांनो. पूर्वी कसं आहे मित्रांनो, गोडबोल्या माणसं फक्त गावात किंवा ओळखीत भेटायची. आता सोशल मीडियामुळे त्यांची संख्या ही लाखावर गेली आहे मित्रांनो. काम असेपर्यंत सलाम करायचा आणि काम झालं की राम राम ठोकायचा मित्रांनो. जिभेवर साखर, मनात कात्री, अशा माणसाची नको बाबा आता कशाचीच खात्री. म्हणून मित्रांनो म्हणतो मी, शब्द गोड गोड बोलती पण वेळ आली की हात झटकती. त्यांच्या मुखामध्ये राम आणि मनात स्वार्थाचा निस्ता घामच असतो मित्रांनो. गोड बोलून तुम्हाला जवळ येतील आणि गरज संपली की ते लोक दूर पळतील. अशा लोकांना तुम्ही काय म्हणायचं, टाटा बाय बाय आणि राम राम म्हणायचं मित्रांनो. खरी माणसं कशी ओळखायची मित्रांनो? खरी माणसं सतत गोड बोलतीलच असं नाही मित्रांनो. कधी ती तुम्हाला रागावतील पण आणि कधी तुमच्या चुका पण दाखवतील. पण मित्रांनो, ते तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहतील मित्रांनो. कडू बोलणारा मित्र परवडला मित्रांनो, पण गोड बोलून फसवणारा मित्र कधीच नको मित्रांनो. ज्यांच्या शब्दापेक्षा कृतीमध्ये त्यांच्या प्रेम असतं ना, तीच माणसं आयुष्यामध्ये जपण्यासारखी असतात मित्रांनो. गोड बोलणं वाईट नाही, पण त्यामागे स्वार्थ लपलेला असेल तर सावध राहा मित्रांनो. आजच्या जगामध्ये शब्दापेक्षा माणसाच्या कृतीला महत्व आहे मित्रांनो. कारण काही लोक फक्त कामासाठी जवळ येतात, पण खरी माणसं संकटातही साथ सोडत नाहीत मित्रांनो. माणसं जोडणे ही कला आहे मित्रांनो, पण माणसं वापरणे हा गुन्हा आहे मित्रांनो. म्हणूनच साखरेच्या शब्दांना लगेच भुलू नका. माणसाची पारख त्याच्या वागण्यातून होते मित्रांनो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे व्यक्त करा मित्रांनो. आणि तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. तुमचा लक्ष्मण भांडे मित्रांनो.